तर मित्रांनो, जय महाराष्ट्र. नमस्कार. माझं नाव आहे विशाल आणि तुम्ही बघतायत मराठी ट्रॅव्हल वर्ल्ड. आज आपण एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहोत आणि मी निघालोय इराणला. सद्यस्थितीला इराणमध्ये असलेली युद्धजन्य परिस्थिती आणि इराण इस्रायलमधला संघर्ष चांगलाच चर्चेत आहे. अशा परिस्थितीमध्ये इराणमध्ये प्रवास करणं नक्की किती आव्हानात्मक असेल आणि माझा इथला एक्सपिरियन्स कसा असणार आहे, यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. तर बघूया प्रवास कसा होतो ते. मी सध्या आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2 वरती आणि निघालोय माझ्या बोर्डिंग गेटकडे. या ट्रिपसाठी भाई खूप जास्त एक्सायटेड आहे मी. आता बघू याचा एक्सपिरियन्स कसा होणार आहे. आत्ता सध्याची तुम्हाला माहिती आहे की इराणची कंडिशन कशी आहे. वॉर सिच्युएशन चालू आहे आणि माहीत नाही म्हणजे तिथे आता काय कशी सिच्युएशन राहणार आहे, तिथे मला काय फेस करावं लागेल, आय डोंट नो. पण हां, एक गोष्ट आहे की इराणसाठी आपल्या भारतीयांना विजा नाही लागत. जे इंडियन पासपोर्ट होल्डर्स आहेत त्यांना विजा फ्री एंट्री मिळते इराणमध्ये 15 दिवसासाठी. पण त्याच्यामध्ये एक कंडिशन त्यांनी ठेवलेली आहे की तुम्हाला तिथे फ्लाईटनेच प्रवास करावा लागेल. तर जर तुम्ही बाय फ्लाईट जाणार असाल डायरेक्टली इराण, तर तुम्हाला 15 दिवसासाठी फ्री एंट्री मिळणार आहे. तर त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊन बघूया आता काय तिथे एक्सपिरियन्स करायला मिळतो आहे. खरंच वॉर सिच्युएशनमध्ये तिथले लोक कसे राहत आहेत, जे पण काय होणार आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चॅनलसोबत असेच जोडलेले राहा.